नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि मी आज आलेलो आहे माझ्या सासरवाडीला रत्नागिरी देवडमध्ये. तर आज आहे नमन. तर तुम्हाला दाखवतोय बघा बाहेर काय कशी तयारी चाललेली आहे. हे बघा एकदम मस्त एकदम असं तयारी सुरू आहे. आणि बघूया आता इकडचं काय जे नमनाचा कार्यक्रम आहे ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर माझ्यासाठी पण नवीन आहे, तुम्ही पण बघा, तुम्ही पण एन्जॉय करा की कोकणातली कुठली पद्धत आणि कशी असते. जे की लग्नानंतरची आहे माझ्या, म्हणजे मी हळद उतरवणीसाठी आलो होतो. तर आणि आज मस्त असं जेवण वगैरे आमचं झालेलं आहे. खूप एकदम म्हणजे आज फुल नॉनव्हेज जेवलेलो आहे. चला तर आता ह्या नमन जे काय आहे माझ्यासाठी नवीन आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. पण आपण एन्जॉय करूया जे की काही आहे ते. चला तर तुम्हाला मी दाखवतो. चला तुम्ही जाऊ तिथं. टोकण्याला पहिले पहिला चौघ राहायचं तिथे काम बिघाडा मला पाठवत नाही कुणी. आता मित्र पाणी नॉर्मल नॉर्मल सिंपल मध्ये सिंपल मध्ये सिंपल 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 परत लग्न सोबत लागतो. पाठव मी स्टेटस होतो. कुठं गेली ती? कुठं गेली? भैया आणली तू कुठं गेली? आमची घरातली. अगं धर कुठं ते? काय कशाला दे करा खर्चवा 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 खरडावात मध्ये टाकून ठेव. पैसे टाकलो टाक सरळ कर ना. पाणी ठेवलं नको अहो ढवला तुम्ही राहायचं. त्यांना ते चिरत राहते सांगून ठेवली. कोणला खायले आपले नाही. हो झाडा नाण्याची वाटायची आता काय मागवा ना निर्गो त्यांना पाणी जरा जरा टे एकच ना की दोन्ही बाजू एवढं मोठं लावलं तांदूळ लाव त्यांच्या
कुठलंही काम केलं अशी कसा व्हर्टिकल घ्यायचा देवा
येऊन आपला मान मान उड्यामुळे घेऊन गेलेले आहे. गणपती आहे. हो दुसरा बंधू गेला होय काय आता आवाज बोलव गेला हा तू बोलव ते आवाज गेला अरे कोबड्या रे कोबड्या पाहिलं काय अरे इकडे इकडे देवाने बोलवलंय यायला पाहिजे पेंड्या येतो मी तिथंच थांब रे माझी सगुणा लाडाची हाय रे पेंड्या येतो मी तिथंच थांब रे माझी सगुणा लाडाची हाय रे दोघं बी जाऊया देवाच्या भेटीला नवस करायचा हाय रे दोघं बी जाऊया देवाच्या भेटीला नवस करायचा हाय रे दोघं बी जाऊया देवाच्या भेटीला नवस करायचा हाय रे दोघं बी जाऊया देवाच्या भेटीला नवस करायचा हाय रे पेंड्या येतो मी तिथंच
अगं मला दिसतच नाही. दिसतं तर कशाला बोलते चष्माच नाही कोणी घातला ना वाटतं इथे. राधे एवढं घाई घाई बोलवायचं कारण तरी काय? एवढ्या जणी आहात तुम्ही, तुम्हाला मथुरीची वाट नाही माहित? चला तर जाऊ. आपण सारे मिळून जायचं पण काय घेतलं काय नेसलं काय सांगायला पाहिजे. हो नाही तर बाजार होणार कसा आपला. अगं माझं काय विचार, अगं माझा कशात काय आणि फटक्यात पाय तुमचा सांगा. अगं तू ग चला या म्हाताऱ्याच आहे कशात काय आणि फटक्यात पाय चालली बाजाराला. मग मी घेतला दारूच्या पिठात चालली बाजाराला. दारूचा पिठा हो आजकाल. अगं म्हातारी माणसं जास्त दारूच पितात त्याच्यामुळे महान घेतलाय. चला माझं काय नाव घेतेस? मी नाही घेते तुला सांगते. मला काय विचारते? तू मला प्रश्न विचारणार आहेस? हो मी सांगणार. तूच मला सांग आता तुझंच नाव. बाई गं, काय सांगणार? सांग तुझंच नाव आधी. माझं नाव हो. राधा. माझं नाव मावशी. चला तर बाजारी. आता दुधाचं वगैरे झालं. अगं तू मला एक संधी राधे राधे झक मारतेस. मग काय बोलू? बोलत तर काहीच नाही. काय बोलणार आता? तुझ्याशी काय बोलण्यात काय फायदा नाही. आता तुम्ही सर्व काय घेतलं हा मथुरेचा घाट चढूया का हळूहळू आपण? हो तुम्हीच बोला. या म्हातारीचं काय विचारते? अगं तू म्हातारी माणसं एवढी टाकलीस बघ. हो बरं बरं बोलते बोलते. रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. रस्ता प्रतिबंध आहे. असे का बरं बंद केले? कृष्णदेवाच्या हुकमाने. काय कायदा वगैरे काय आहे? काय कायदा वगैरे आहे? सगळा कांदा बिंदा सगळ्या तुम्ही फक्त लाईन तुम्हाला बटाटे बिटाटे सगळे देतात तुम्हाला. इकडे या. सांगा. त्यांचं आहे ना काय? आहे तर आणला नाही काय? आणला तर काय आणलं बाय? आणला मध्ये साधे सा यांनी मोठा आणली. अरे पुन्हा टेकडीवर मागायचं होतं ना तिथून आणली. राधे हुकुम कृष्णाचा रस्ता बंद केला तुमचा. राधे हुकुम कृष्णाचा रस्ता बंद केला तुमचा. आहे देवा तो देवांचा कायदा बिंदा तुका माझा.
अरे काय आहे कुठे अरे लग्नाला येतो असणार मग चल अरे दिसता काय सगळं आणलास का सगळं आणलं आणलास आणलं तू कुठे दाखव मला लपवून दे माझ्या जवळ बघू दे मी खालगावात ना आला हातो हसल्याव काय आणि बघत्या काय लग्नाला आलो होता लपवून दे लोक बघतील धरून जेव्हा घेतील लोक बाय माझी कुठं आहे मला हवा हवा हातात माझ्या तांदूळ घ्या तिकडे आहे करवली काय बसली ती थांबा 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 ती मला करवलीला आधी लावून बाय जरा दोन जरा जवळ ये जाऊयाला लावता लावला बरोबर तुला दिसत काय पोरी आताच्या सांगती जय श्रीराम काय टोकला इकडं आहे का दोन आहे दोन मिळते हा माझ्या बाईला दाखवू नको हा पाटल्या कुठाय पाटल्या कुठाय जाऊयात ना कुठे आधी माझ्या पोरगीला हा बाय लपवून तेव्हा लोक मागतील आज जाऊयाचा पट्टा काय त्याला द्या भावा मी चाक काढता द्या चाक काढता दे हे घे तुझ्या म्हाताऱ्या चाक काढले बाळ टाकून दे मग आता बा मी जाता नदीवर न जायचा आहे पर याला पाणी मोठा भेट देते का म्हाताऱ्या पकड पकड बरं आता बघा पडा जरा पुढे या जय शेर काठी कुठे माझी म्हाताऱ्या मी हलू हलू जातो हा हलू हलू जाते नवरीची येतो मी भावानो जाता पण जाता जाता दोन गोष्टी तुम्हाला जाऊन हा ह्या सगळ्या करवल्या हसल्या म्हणून तुम्हाला सांगायचं वाटतं सांगता हो लवकर
का बोलत नाही बोलतच नाही काय ठीक आहे सांगता हा सांगता इकडं पण वाजवतो अरे 2-3 टोपले वाई कर्या सोमबा पावणे 9 लाईफ काय वागदाय काल काय म्हणे माझ्या इथं आज रात्रीचा मालक पूर्वीचा मालक आकारडे घे गुरु मालक मार मालक आकारडे घे 4 मालकाची दूध घे 5 करायचा आकार करता तर मुद्दल मालकाला समज घालतो आपल्या आकारडे घे भावाला समज घालतो आपल्या आकारडे घे तर माकडं तरता दर उपमाची मालकी तरती दर 9 खुमाचा जाप तरता दर मालक रुजू करून आकार तरता दर निरंकार पायाखाली चापून ठेवून आकार तरता दर खरी कळलाई तुझ्या तिघे राजी मग तुझं तरत दर गंग सारखं म्हणकर अमृत्या पाणसोडा 3 ताल सप्तीपतळ आया तुला दिसताय तसंच आया सुभाष घाणेकरांनी आपल्या मुलीचं लग्न केलं ना तुझी लग्नाची आरत वगैरे दिलेली आहे तितकी तू आपल्या आकारडे घे आकार तुझा तर दर आज लग्न कार्यामध्ये मागचं पुढं झालं असेल पुढचं मागे झालं असेल तेवढ्याच्या सुधारणा करून जरी त्यांचा कुठे चुका वाका झाला असा तरी चुका दुःख घेऊन पायच्यानं पर्याय भाल करून त्यांचं सुका आकाराचं कांटर तर मालका कुळाला समज देऊन तू समजूत घेऊन आज आमच्या कोणत्या मालकाला समज देऊन तू समजूत घेऊन आज हद्दीच्या मालकाला समज देऊन तू समजूत घेऊन आज सीमेच्या मालकाला समज देऊन तू समजूत घेऊन तसंच आई ती मुलगी नांदगाव गावाला दिलेले आहेत त्या नांदगाव गावच्या गाव पांठला समज देऊन तू समजूत घेऊन अधिकाऱ्याच्यावर कोणाचा नाश असेल घात असेल बोल असेल तोल असेल न्याय असेल हिशोब असेल तितका कार्य आज बदोस करून आज तुला दिले आहे तितकी तू आपल्या आकारडे घे आकार तुझा तरता तर आज कोणच्या जापण आणि खऱ्याच्या आज त्या दोन्ही उभे त्याला सुख आणि तर मंडळी तुम्हाला ही कशी वाटली आपल्या कोकणातील एक पारंपरिक पद्धत म्हणजेच की जे नमन झालं खूप असे सोंगाडे वगैरे होते आणि गवळण वगैरे झाली गणपतीचा गाणं झालं स्टार्टिंगला मला तर खूप मजा आली तुम्हाला कसं वाटलं असेल तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ही आहे आमच्या रत्नागिरीमधील देऊळगावची परंपरा तर चला तर मंडळी भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला एक्सप्लोर टाकली चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय